नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाची। आणि आताची मोठी खबर, मोठी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। खूप मोठी खुश खबर आलेली आहे, आनंदाची बातमी आहे। आता सर्वच लाडक्या बहिणी ज्यांची KYC राहिलेली आहे किंवा ज्यांची KYC चुकलेली आहे आणि ज्यांना हप्ते आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी बातमी आलेली आहे आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून। आणि मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगत होतो की आपल्याला पुन्हा KYC करण्याकरिता सरकारला मुदतवाढ द्यावीच लागणार आहे किंवा इतर प्रकारे तुमची जी KYC आहे ते करून घ्यावी लागणार आहे। कारण की 60 लाख महिलांची KYC बाकी होती आणि किंवा मग त्यांची KYC चुकली होती। तर अशा 60 लाख महिलांना, बहिणींना वाऱ्यावर सोडून देणार नाही हे सरकार, हे मला माहीत होतं। आणि म्हणूनच मी सुरुवातपासूनच आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलो होतो की घाबरू नका, तुम्हाला सुद्धा पुन्हा KYC साठीची मुदतवाढ मिळणार आहे। आणि तेच मुदतवाढ आता झालेली आहे। आता मुदतवाढ ही वेगळ्या प्रकारात मिळालेली आहे, म्हणजेच की अंगणवाडी सेविकाताईकडून आता आपली जी काही KYC आहे ती होणार आहे। आता कशा प्रकारचं ट्विट जे काही आदित्य तटकरे यांनी केलेलं आहे याबाबत हे आपण बघून घेणार आहोत, सर्वच काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर सर्वात आधी मी तुम्हाला ती आदित्य तटकरे यांचं ट्विट काय केलं आहे त्यांनी ते दाखवून देतो। तर बघा, हे आहे एक्स हँडल आदित्य तटकरे यांचं आणि यावर त्यांनी एक ट्विट केलेलं आहे लाडक्या बहिणींबाबत। आता आदित्य तटकरे ह्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आणि यांच्याच देखरेखीखाली लाडकी बहीण योजना ही राबवली जाते। आता तुम्ही बघू शकता यामध्ये काय लिहिले आहे त्यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच की फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तर अशा प्रकारचं ट्विट लाडकी बहीण योजनेसंबंधित आदित्य तटकरे यांचं आलेलं आहे। आणि आता पक्क झालेलं आहे की तुम्हाला पुन्हा KYC साठी आता टाइम मिळालेला आहे, वेळ मिळाला आहे, म्हणजेच की मुदतवाढ मिळाली आहे एक प्रकारे। आता ही KYC कशी होणार आहे, तर मोबाईलवर होणार नाही आहे, तुमच्याकडून जी काही वेबसाईट आहे लाडक्या बहिणींची त्यावर होणार नाही आहे, तर अंगणवाडी सेविकाताई ह्या स्वतः येऊन तुमच्या घरी जी काही पडताळणी आहे ते करणार आहेत, फिजिकली पडताळणी। आता यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, तर तुमचे जे काही निकष आहेत ज्यामध्ये की तुम्हाला 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असेल, 4 चाकी वाहन नसेल आणि इतरही जे काही तुम्ही टॅक्स पेअर नसाल, तर इतर जे काही तुमचे निकष आहेत ह्या निकष तुम्हाला लागू होणार आहेत। आणि हे जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट नसाल आणि हे सर्व निकष तुम्हाला चौकशी करून अंगणवाडी सेविकाताई त्यानंतरच तुमची जी काही KYC आहे यांच्या मार्फत होणार आहे। तर तुम्हाला कागदपत्र तयार ठेवायचे आहेत। तुम्हाला काय करायचं आहे की हे काही निकष आहेत हे तर तपासतीलच ते, परंतु तुमचं काही आधार कार्ड असेल, फोन नंबर असेल आणि त्याचबरोबर तुमचं पतीचं आधार कार्ड, त्यांचा फोन नंबर आणि ज्यांना पती नाही आहेत किंवा मग वडील नाही आहेत तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र, अशा प्रकारचे कागदपत्र सुद्धा अंगणवाडी सेविकाताई तुमच्याकडून घेऊ शकतात। तर हे कागदपत्र तुम्ही तयार ठेवा आणि अशा प्रकारची KYC तुमची आता होणार आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी सर्वांसाठीच। मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो की तुम्हाला पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे आणि ही मुदतवाढ मिळाली आहे, पण ही मुदतवाढ वेगळ्या प्रकारे मिळाली आहे। तर आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।